त्यानंतर शफल वाईट जो आहे, रिच वाईट आहेत जे पंच आहेत ते बरोबर डिसिजन देतील आणि रिव्ह्यू सिस्टम आहे ही फक्त पंचांना जर वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेतील, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठला पण जो रिव्ह्यू पंचांना वाटला तर पंच घेतील. फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आणि दिलीप गरद उमरोळी हे फिजिओ आहेत ते सुद्धा इथे हजर असतील, तर त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आगरी चषक बिरवाडी हे टायटल आपल्याला बघायला मिळतंय. खूप छान स्पर्धा आणि खूप सुरेख मैदान आपल्याला बघायला मिळतंय. आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम, गुड मॉर्निंग, सर्वांना शुभ सकाळ. आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. तर मी मनोज पाटील आणि आदेश पाटील आमचे साथी समालोचक तसेच पाटील नेटवर्कची पूर्ण टीम, स्वतः नितेजी पाटील साहेब सुद्धा हजर आहेत. जतीन किणी, साहिल पाटील, मुनीत कडू, त्यानंतर बंटी कुंभार हे सर्व मात्र मेंबर्स आपण पाटील नेटवर्कचे बघतोय. तर सामना हा 5-5 षटकांचा असेल. दोन्ही डावांसाठी मात्र ही 5-5 षटकं असतील, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं पॉवर प्ले 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पॉवर प्लेसाठी 3 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. त्याची सुद्धा येणाऱ्या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. यावेळेला मात्र राईट अबाउट द विकेट, डाऊन द लेग, मारा फुट ऑन चेंडू, चेंडू जातोय नेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा येतोय पहिला आगरी चषक बिरवाडी चौकार. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. 5 षटकांच्या खेळामध्ये मात्र 4 धावा आपल्याला बघायला मिळतात. सुरेख सुरुवात. पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. सूरज आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर सूर्या पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सूर्या राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. मैदानाची आखणी बघा काय सुरेख जबरदस्त आपल्याला बघायला मिळतंय. सर्कल पूर्णपणे मात्र शोभून दिसतंय. मैदानाच्या पूर्णपणे मैदानामध्ये हिरवळ निर्माण झालेली आहे. खरोखरच लेदर क्रिकेटचं मैदान असं एक दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. सुरेख आगरी चषक बिरवाडी 2023 मध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र 1 बाउन्स निघून जातोय. ओव्हर द रोप, बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 चेंडू आणि 8 धावा. आगरी ॲपल नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा मात्र निर्णय घेतला. निर्णय अंगलट येतोय की काय असं दृश्य पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर बीट झालेला फलंदाज मागच्या 2 चेंडूवर मात्र कमालीचे फटके बघायला मिळाले. चेंडू 8 धावा, जबरदस्त. मात्र खास करून कौतुक करावं लागेल ते सूरजचं. गोलंदाज पुन्हा एकदा सूर्या गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर जय बजरंग बिरवाडी ब संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा सूर्या गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करताना. यावेळेला मात्र सुरेख फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या गड्याचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतोय. आगरी ॲपल साठी मात्र पहिली सफलता 9 या धावसंख्येवर आपण बघतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
संघाकडून साहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सूर्या 5 चेंडूमध्ये 9 धावा आणि 1 गडी बाद केलाय. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सूर्याकडून. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर दिशेने मात्र निघून जातोय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकलं जाते तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली आणि 2 धावेनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया एक छोटीशी धून. आना शिवार कष्ट आमचे अपरंपार. शेती व्यवसायासहित आम्ही करतो मासेमारी. आम्ही आगरी आगरी आव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी आव सगळं लई भारी. प्रेमळ मनाचे बांधवा घरी आजमाव त्यांच्या भीतीला. सत्कर्माला कुणीही बोलवा धावून येती मदतीला. संकट काळी साथ हे देतील मरणाला ते उद्धारी. आम्ही आगरी आगरी आव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी आव सगळं. गरज साहेब आयोजन नियोजन खूप सुंदर आहे आणि आगरी चषक विरवाडीसाठी मंगलदासजी गरज साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आवाज क्लिअर करा म्हटलं जाते परंतु खरोखरच प्रयत्न खूप आहेत आणि आवाज सुरेख झालेला सुद्धा आहे. म्हणजे सकाळच्या सत्रापासून मात्र या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेत. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय. लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. साहिल 3 चेंडूमध्ये 8 धावा तर सूरज 6 चेंडू आणि 12 धावा. काही कमालीची मात्र फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अग्री स्टार आपल्याला आज बघायला मिळतील. नक्कीच बिरवाडीचे सगळे स्टार आपल्याला बघायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खूप आगरी समाजातून मोठमोठे संघ या मैदानावर बघायला मिळतील. जय बजरंग बिरवाडी बस संघ मात्र 20 या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळतो. 1 गड्याच्या मोबदल्यात साहिल. गोलंदाज शुभम आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तोपर्यंत मात्र 1च धाव मिळेल आणि 1 धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर सलामीची लढत आपल्याला बघायला मिळते. 5 षटकांचा खेळ असेल पहिल्या डावात. या 5 षटकांमध्ये या मैदानावर जवळजवळ 55 ते 60 धावा लागणं गरजेचं आहे.
धावसंख्या आपण बघितली तर या षटकारानंतर धावसंख्या आपण बघतोय झपाट्याने वाढताना 28 रन्स ऑन द बोर्ड. आग्री ॲपल हा संघ मात्र थोडासा प्रेशरमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, कारण 2 षटकांचा खेळ झालाय. तब्बल 28 धावा धावफलकावर बघायला मिळतात. काही कमालीचं मात्र प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय ते जय बजरंग बी कडून. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर जाऊन पोहोचले 28 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय बजरंग बिरवाडी प हा संघ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या अगेन्स्ट आग्री ॲपल बिरवाडी हा संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करत असताना. सुरुवात चांगली आहे, जी खूप गरजेची गोष्ट होती. सुरुवात खूप चांगली झाली आहे, शेवट इथून मात्र गोड करणं खूप गरजेची गोष्ट आहे. पॉवर प्लेचा 2 षटकं आपण बघितली, P1 आणि P2. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी व या संघाकडनं. धावसंख्या 28 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू होता, बराचसा आपण बघतोय उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. थोडीशी शेडकानी केली, जर सोडून दिला असता तर निश्चित स्वरूपी वाईट चेंडू आपल्याला बघायला मिळाला असता. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आग्री चषक बिरवाडी यंदाचं हंगाम आपण बघतोय पर्व 6. थँक्यू सो मच स्वप्नीलजी पाटील डॉन यांनी मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. खूप खूप थँक्यू सो मच. स्लाइस केलं जाते ऑन साईडला, 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या अगोदर आपण मनोजजी पाटील मॅन फ्रॉम बहाडोली यांना ऐकलं तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून डिजिटल ऑपरेटर आपण बघतोय जतीनजी केणी, तदनंतर साहिलजी पाटील. वेलकम, आपलं हुंता सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओतो विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी रूम बनवून जागा खेळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला जातो. यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. धावफलक आपण बघतोय 30 या धावसंख्येवर. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जॉईंट होत आहेत सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल अशी स्पर्धा. खूप सुंदर असं मैदान आपण बघतोय 360 अँगलने आणि खूप चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण या मैदानाला केलं आहे. यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव सहजरित्याने मात्र कंप्लीट केले जात आहे. सॉफ्ट हँडचा परिपूर्ण उपयोग करून एक सेन्सिबल सिंगल आपण बघतोय. आतापर्यंत गौरव गोलंदाज आपण बघतोय, साहिल आणि सूरज असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग बिरवाडी ब या संघाकडनं खेळताना आपण बघतोय. यावेळेस फुलटा चेंडू आहे इनफिल्डच्या वरनं, सुरेख फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू मात्र थांबणार नाही. सुरेखरित्या वैविध्यपूर्ण फटका, चेंडू निघून जातोय. 4 धावा. बघितलं गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि सरळरित्या चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून गेला. 4 धावा. यावेळेस बॅटची इनसाइड एज निघून जातोय. चेंडू तत्पूर्वी बघायचं झालं तर पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. नक्कीच प्रयत्न चांगले केले असते तर नक्कीच हा झेल स्वीकारला गेला असता, परंतु तसं नाही आहे. इंटू द गॅप चेंडू निघून गेला. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड गोज ऑन 36 रन्स ऑन बोर्ड आपण बघतोय. ॲक्युरेट आपण बघतोय करंट रन रेटच्या हिसाबाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12.00च्या सरासरीने आपण बघतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय बजरंग बिरवाडी ब हा संघ 36 या धावसंख्येवर. सुंदर अशा कमेंट आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये, शुभेच्छांचा वर्षाव. कारण की आज खऱ्या अर्थाने आपण बघतोय आगरी समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी पुरस्कृत आगरी चषक बिरवाडी 2023 हे जानदार शानदार आयोजन. यंदाचा हंगाम आपण बघतोय पर्व 6वा आहे
आणि या पर्व 6व्यामध्ये खूप छान क्रिकेट आगरी समाजाकडनं खेळलं जात आहे आणि सातत्याने उल्लेख करेन सचिनजी ठाकूर जे आपल्याला बघायला मिळतात संचालक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, श्री रमेशजी किणी ज्यांना आपण बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये, वैभवी ठाकूर जे शाखा उपाध्यक्ष आहेत, तदनंतर श्री विलासजी किणी, श्री संदीपजी पाटील, तदनंतर आपण बघतोय श्रीकांतजी ठाकूर, राजेंद्रजी गावड, विलासजी पाटील आणि तदनंतर श्री स्वप्नीलजी पाटील जे शाखा सदस्य आहेत आणि तदनंतर श्री अनिलजी ठाकूर आणि सौ नीलम ठाकूर आणि सौ मिनल ठाकूर यांना सुद्धा आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितली. कारण की कुठलीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर नक्कीच आपण जी स्पर्धा बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना ही स्पर्धा मात्र खूप उणीव आणि भरीव लावणारी स्पर्धा आहे. कारण की यामागे मेहनतसुद्धा तेवढीच चांगली आहे आणि खूप कौतुक करेन ज्या पद्धतीने न्यूझीलंडचं मैदान आहे, ऑकलंडचं मैदान, त्याला जास्त वेळ दौडायचं नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्या कारणास्तव आपण कुठलाही खेळाडू टाइम स्पेंड करायचा नाही आहे. धावसंख्या 36 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राऊंड द विकेटने मिस्टर सूर्या सज्ज होईल. यावेळी हलक्याच्या हाताने स्लाइस केलं जात आहे. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केली जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरमध्ये थोडंसं स्लॉपी वर्क बघायला मिळालं पॉईंटच्या रिझनकडनं, कारण की वेगाने यायला पाहिजे होतं चेंडूवर, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 38 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. ॲक्युरेट आपण बघितलं घड्याळामध्ये 11:24 झालेले आहेत. पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यावेळेस मात्र चेंडू मध्ये आलाय परंतु राऊंड द विकेटनं गोलंदाजी करताय. थोडीशी पिचिंग आपण बघतोय आउटसाइड द लेग स्टंप. त्या कारणास्तव पंच लेग बिफोर द लेग बाईटचा इशारा मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 1 धाव लेग बाईटच्या रूपाने अंकित केली जाईल. स्कोर कार्ड आतापर्यंत 37 या धावसंख्येवर. 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र सज्ज होत आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला सुपर स्ट्रोक आहे. एक्झिक्युशन प्रॉपरली कनेक्शन आणि चेंडू सरळ निघून जातोय इनटू द स्टँड. 6 धावा. जबरदस्त प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 6. धन्यवाद. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकविरा माता हिला मानाचं नमन. धावसंख्या आपण बघतोय 45 धावा या स्कोर कार्डवर. सुरेख शॉट एक्झिक्यूट केला होता ओ पिच चेंडू आणि ओव्हर पिच चेंडूला सरळ फेकून दिलं मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा आपण बघितला. यावेळेस हलक्याच्या हाताने बॅकवर्डला जाऊन स्लाइस केलं जातं इनटू द गॅप. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. आतापर्यंत बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये साहिल, ज्याने आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 20 धावा वैयक्तिक आपल्याला बघायला मिळतात. नंतर नॉन स्ट्राईक एंड बॅटर सूरज याला आपण बघू शकताय 25 धाब्यांवर खेळी मात्र त्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. म्हणून क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पार्टनरशिप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की पार्टनरशिप जर तुमची चांगली असेल तर एका मोठ्या धावसंख्येकडे तुम्ही वाटचाल करू शकता. यावेळेस मिस टायमिंग आहे. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी दाखवतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होईल. मिस्टर साहिल याच्या खेळीला पूर्णविराम. तर जो मुख्य कॅमेरा आहे तो आपण स्टेजच्या दिशेने फिरवायचा आहे. मुनीत न्यू फलंदाज आपण बघतोय. साहिल याच्या खेळीला पूर्णविराम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तुषार याला आपण बघू शकताय. खूप छान पद्धतीने हे सुशोभीकरण मैदानाने कौतुक करेन बिरवाडीकरांचं. कारण की ज्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला आज प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आपण बघतोय. 47 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकतायत.
जय बजरंग बिरवाडी ब हा प्रथमतः फलंदाजी करताना आपण बघतोय फर्स्ट इनिंग्समध्ये ऑन साईडला खेळलं जात आहे. टीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी बघायचं झालं तर 21 धावांवर सॅटिस्फाईड मानावं लागेल. स्वतःवर मात्र जिम्मेदारी घ्यायची त्या ठिकाणी तुषार याला शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ॲक्युरेट करंट रन रेट आपण बघतोय. जय बजरंग बिरवाडी ब हा संघ जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवर. शेवटचा आणि निर्णायक षटक बघायचा आहे कुठला गोलंदाज प्राधान्य दिलं जाईल. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाणार आहोत. तिथे मात्र स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा केला जाणार आहे, कारण की भारतीय संस्कृती ही जोपासली जाणार आहे आणि त्या कारणास्तव पाहुणे मंडळी सुद्धा उपस्थित आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचा सुद्धा मान सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आणि ते नक्कीच त्या ठिकाणी बजावतील. मुखानं बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू डीजे. तर आता आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. तर आदरणीय बिरवाडी गावचे सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत, ती विनोदजी कृष्णा भावर साहेब. तर यांचं स्वागत करण्यासाठी मी राजेंद्र लक्ष्मण गावड अग्री समाजवती मंडळ शाखा बिरवाडीचे सदस्य आहेत यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण सरपंच साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. अग्री चषक बिरवाडी या स्पर्धेला मात्र सरपंच साहेब भेट देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आदरणीय सौभाग्यवती विशाखा विकास पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्या. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. अनिलजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत, यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सन्मान केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य बिरवाडी सौभाग्यवती विशाखा विकास पाटील मॅडम यांचं अनिलजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय विलासजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण नाना गुरुजी सामाजिक कार्यकर्ते बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत आणि आगरी समाजाचे ज्येष्ठ नागरिक आपण बघतोय. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विलासजी पाटील साहेबांना विनंती करतोय. आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जय हनुमान क्रीडा मंडळचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांतजी परशुराम ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत, यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. अग्री चषक बिरवाडी या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र प्रमुख पाहुण्यांचा इथे मान सन्मान केला जातोय. जय हनुमान मंदिराचे हे अध्यक्ष आहेत चंद्रकांत ठाकूर साहेब आणि यांचं स्वागत सन्मान होतोय. आगरी समाज मंडळ हिशोब तपासणीच आदरणीय श्री रमेशजी यशवंत किणी साहेब इथे उपस्थित आहेत आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीकांतजी ठाकूर साहेब स्पर्धा प्रमुख आहेत शाखा बिरवाडीचे यांना विनंती करेन की आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. रमेशजी यशवंत किणी आगरी समाज मंडळ हिशोब तपासणीस शाखा बिरवाडी. आदरणीय राजेंद्र गावड साहेब सदस्य आहेत, त्यांना विनंती करेन की आपण दिलीपजी घरत साहेब उमरोडीवरून इथे उपस्थित आहेत आणि फर्स्ट एड बॉक्स त्याच्यानंतर पूर्णपणे मात्र इथे हे हजर आहेत दिलीपजी घरत साहेब. 3 दिवस आणि 3 दिवस ते फिजिओसुद्धा आहेत, त्यामुळे खेळाडूला दुखापत झाली तर त्यांच्यामार्फत मात्र इलाज केले जातील. तर दिलीपजी घरत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी राजेंद्र लक्ष्मण गावड यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण सौभाग्यवती वैभवी विकास ठाकूर उपाध्यक्ष आहेत आगरी समाज मंडळ शाखा बिरवाडी आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतोय. अनिलजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय की सौभाग्यवती मिनल मंगेश ठाकूर सदस्य आहेत ग्रामपंचायत बिरवाडी, माफ करा आगरी समाज मंडळ बिरवाडीच्या सदस्य आहेत. तर सौभाग्यवती मिनल मंगेश ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय अनिलजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते.
तर पाहुण्यांचं इथे मात्र स्वागत सन्मान झालेला आहे. तर मी विनंती करतोय आदितजी यांना की आपण आदेश पाटील यांचा आवाज ऐकूया. पुढील सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी विनंती करतो. धन्यवाद मनोजी पाटील साहेबांना. आपण ऐकलं तर धावसंख्या आपण बघतोय 63 धावा. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 4.4 चेंडूंचा खेळ अद्यावत झालेला आहे. 63 धावा चांगली धाव संख्या आपण बघतोय स्कोर कार्डवर उभारता आली आहे पहिल्या इनिंग्समध्ये संघ खेळत असताना. यानंतर फर्स्ट कॉल असेल तो म्हणजेच सरगम टायगर्स सरपडा आणि त्यानंतर जय बजरंग बीरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण टॉस का बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. यावेळेस बॅटची इनसाइड एज आपण बघतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मिस्टर सूरज याचं कौतुक करेन. एक एंड पकडून ठेवतोय. आतापर्यंत बघायचं झालं तर 13 चेंडूमध्ये 30 धावेंची वैयक्तिक खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. धावसंख्या 64 या धावेंवर आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणता येईल. जय बजरंग बीरवाडी या संघाचा विचार करायचा झाला तर सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर एक चांगला प्लॅटफॉर्मवर मात्र चांगला परफॉर्मन्स करण्याचा आज होम ग्राउंडवर खेळतायत आणि होम ग्राउंडचा परिपूर्ण अभ्यास असावा. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लाइस केलं जात आहे. सुरेख शॉट्स परफेक्ट टायमिंग बघायला मिळतंय. चेंडू लॉंग डिस्टन्स गाठत असताना शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय. धावफलक 69 आणि 70 धाब्यांचं लक्ष हे मात्र समोर असणार आहे बीरवाडी ॲपल या संघाकरिता. 70 धाब्यांचं आपल्याला हे लक्ष कशा पद्धतीने पार पडलं जाईल हे दुसऱ्या इनिंग्समध्ये समजणार तर आहेच. चला आपण जाऊया नाणेफेकीकडे, जिथे मात्र 2 संघ सामने आपल्याला बघायला मिळतील. कारण की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं खूप गरजेची गोष्ट. तर मी इन्व्हाइट करेन सरगम टायगर्स सरपडा आणि जय बजरंग बीरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. 70 रन्स टू विन. 5 षटकांमध्ये आपण बघतोय 71 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. देऊया डीजेला संधी आणि लगेच जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र 2 संघ हजर असतील. धन्यवाद. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. कारण की इनिंग्स ब्रेक आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक करणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्या कारणास्तव दोन्ही संघाला विनंती करेन की आपण त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. मनोजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. मिस्टर बिस्तीर, आपण जिथे कुठे असाल तर आपण कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे. नाण्याची दुसरी बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट. धावसंख्या 70 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना लावल्या आणि तदनंतर आपण बघतोय आगरी ॲपल बीरवाडी या संघाकरिता. जसं बिस्तीर, आपण जिथे कुठे असाल आपण थेट समालोचन कक्षाकडे यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या लवकरात लवकर. कारण की घराण्यामध्ये आपण बघतोय ॲक्युरेट 11:36 झालेले आहेत. आजचं शेड्यूलसुद्धा आपल्याला कंप्लीट करायचं आहे. खूप छान पद्धतीने आपण ही स्पर्धा बघतोय. आगरी चषक बीरवाडी 2023 पर्व 6वे या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या कमेंट्ससुद्धा येत आहेत. मंगलदासजी घरत यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप छान स्पर्धा आहे, दर्जेदार आयोजन आणि त्या कारणास्तव आपण बघतोय या सुंदर असं मैदानसुद्धा खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं आहेत. आमच्या समालोचन कक्षेसाठी सुद्धा त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच मंगलदासजी घरत. ऑल इज वेल अशी स्पर्धा बघतोय. यंदाचं हंगाम पर्व 6वा आहे आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीचे जे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे आणि 5वं जे हंगाम बघितलं निश्चित स्वरूपी चांगल्या पद्धतीने. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्स, जिथे टॉस कप बॉक्समध्ये हजर राहायचं आहे, आपण नाणेफेक करणार आहोत. 70 धावा बघितलं आपण. 71 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. नुकताच आपण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा केला. सर्व मराठी बांधवांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला सुख, समाधानी, आरोग्यदायक जाऊ हीच आपण प्रार्थना करूयात. मैदानाच्या आतमध्ये टाइम स्पेंड करायचा नाही आहे. चला 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. आजच्या दिवसातील दुसरा सामना बघायला मिळेल. सरगम टायगर्स सरपडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग बीरवाडी हा संघ.
तदनंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना होणार आहे GT11 माकणे आणि एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे या दोन संघादरम्यान. तदनंतर ड्रीम बॉईज साखरे आणि सरगम CC सरपडा असा चौथा सामना आपल्याला बघायला मिळेल. आजचं पॅनल आहे आणि आजच्या पॅनलनुसार संपूर्ण संघांना मी विनंती करेन की कृपया आपण थोडंसं वेळेचं सहकार्य करा. आपण वेळेवर उपस्थित राहा. नक्कीच आयोजक तुमची त्या ठिकाणी मात्र नक्कीच ख्याती घेतील. 70 धावा 71 धाव्यांचं लक्ष आहे आणि प्रत्येक संघाला हे सांगायची गरज नाही आहे आपण 12th मॅन कंपल्सरी या ठिकाणी पाठवायचं आहे, कारण की डिजिटल स्कोरिंग आहे. डिजिटल स्कोरिंगमुळे आपण बघतोय थेट यूट्यूब प्रक्षेपण आहे आणि त्या कारणास्तव प्रत्येक खेळाडूंचं नावं सांगणं या ठिकाणी गरजेची गोष्ट. त्यासाठी 12th मॅन आपण कंपल्सरी ठेवायचं आहे. चला, सरपाडा संघ आपण उपस्थित आहेत, तर कृपया करून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर होणार आहोत. आपण नाणेफेकी त्या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकगण जॉईन होत आहेत. तदनंतर आज सकाळच्या सत्रामध्ये बिरवाडी गावातून जे ग्रामस्थ आलेले आहेत. पंचांचा सिग्नल येतोय, यस, स्टार्ट ऑफ द मॅच, गेट सेट गो. सामन्याला होते सुरुवात. 71 धाब्यांचं लक्ष, रिक्वायर रन रेट आपण बघतोय 14.20च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील. दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण बघतोय या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने. खूप सुंदर असं मैदान आपण बघतोय. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला या अगोदर न्यूझीलंडचं ज्याप्रमाणे आकलनचं मैदान, पहिल्या चेंडूवर जबरदस्त ब्लॉक ऑल डिलिव्हरी हाताळली जात आहे. गडी गारत, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज तंबूच्या आशेला बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय विनोदजी भावत साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करावी. बिरवाडी गावचे विद्यमान सरपंच विनोदजी भावत साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. तर आपण बघतोय खास कॉईन बनवलेला आहे. एका बाजूने आगरी चषक आणि दुसऱ्या बाजूने बिरवाडी. तर श्रीकांत ठाकूर कॉल करतील. विनोदजी भावत साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाते. आगरी चषक आणि कॉल आगरी चषक आलेला आहे. तर श्रीकांत ठाकूर, मी विनंती करतोय विनोदजी भावत साहेबांना की आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर नाणेफेक जिंकले प्रथम निर्णय काय असेल? तर क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आगरी चषक बिरवाडी म्हटलं की प्रत्येक आगरी बांधवाला वेळ लागलेलं असतं या स्पर्धेचं. तर यावर्षी लाईव्ह स्पर्धा आहे, तर तुम्ही एक मजबूत संघ उतरवलेला आहे का या स्पर्धेमध्ये? आहे, प्रॅक्टिसमध्ये सर्व पुरा आहेत. बिरवाडी प्रीमियर लीग झाली, पूर्णपणे सर्वांमध्ये सर्व खेळाडू आहेत. तर या स्पर्धेबद्दल काय सांगतील तुम्ही? आयोजन तुम्ही सुद्धा केलेलं आहे, तुम्ही खूप मेहनत घेतली. या स्पर्धेबद्दल काय सांगतील? आयोजन नियोजन चांगलंच असतं. तर आपल्या सर्व कमिटी मेंबर्सने आणि अध्यक्षांनी भरपूर चांगली मेहनत घेऊन थोडे नक्कीच नाणेफेक करलेला आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. बिरवाडी संघसुद्धा मजबूत आहे आणि बिरवाडी संघातील खेळाडूसुद्धा पूर्णपणे फॉर्ममध्ये आहेत. तर कुठपर्यंत मजल मारतील? 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावा प्लस करायचा प्रयत्न करू. आणि मुख्य फलंदाज कोण असतील? 50-60 धावा करायच्या असतील 5 षटकांमध्ये, तर तुमच्याकडे बॅटर कोण असतील? राकेश मामा आहे, धीरज आहे. काय सांगशील आगरी चषक बिरवाडीबद्दल थोडक्यात? आयोजन नियोजन तर खूप चांगलं आहे. राहुल पण तसा नक्कीच तुला सुद्धा शुभेच्छा असतील या स्पर्धेकरिता. थँक्यू सो मच. जाऊया ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स मिस्टर आदिजी पाटील. धन्यवाद मनोजी पाटील सर. स्कोरकार्ड आपण बघतोय 3 या धावसंख्येवर ऑन साईडला खेळून कळलं आहे. टिप्परनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. 71 धाव्यांचं लक्ष समोर असताना पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त गोलंदाजी बघतोय आपण अंकुशाच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र ब्लॉकला हाताळला जातोय आणि प्रत्युत्तर नव्हतं बॅटरकडे आणि नक्कीच त्रिफला उद्ध्वस्त करून दिला जातोय. त्यानंतर 4 चेंडूंचा खेळ अद्यावत होतोय. 4 धावा स्कोर कार्डवर आपण बघतोय. मिस्टर गौतम फलंदाजी मार्कवर आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंड बॅटर मिस्टर सूर्या याला आपण बघू शकतायत. यावेळेस ऑन साईडला हलक्याच्या हाताने मात्र गाईड केलं जातंय चेंडूला. डीप स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. मिस कॉलिंग झालं असतं. डायरेक्ट हिट मात्र बघायला मिळतंय आणि पंच मात्र बघायचं झालं तर फिंगर इज गॉन अप. रनआउटच्या रूपाने
मात्र तंबूच्या आशेला जात असताना फलंदाज दुसरा हादरा अग्री ॲपल बिरवाडी या संघाला. डीजे धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 5-2 गडीच्या मोबदल्यामध्ये 71 धाव्यांचं लक्ष समोर असताना थोडीशी सुरुवात कुठेतरी खराब बघायला मिळत आहे अग्रे ॲपल बिरवाडी या संघाकडनं, कारण की सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी न होताना आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस थोडीशी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं, परंतु चेंडू मात्र हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला जातोय. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये कौतुक करेन मिस्टर अंकुशाचं. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतोय. सुरुवातीला आपण बघितलं फलंदाजी सुद्धा सुरेख हाताळली गेली होती, तदनंतर गोलंदाजी करत असताना 100% एफर्ट बघायला मिळत आहे. स्कोर कार्ड 5 या धावसंख्येवर 71 धाव्यांचं लक्ष असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्तीनंतर. आदरणीय गौरवजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत मागण्यावरून आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय भूपेशजी गावड साहेब आहेत. त्यांना विनंती करेन की सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे अशी आयोजकांची आम्हाला नम्र विनंती आहे. तर कृपया प्लीज आपण दोघांनी सुद्धा मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. 5 धावा स्कोर कार्डवर आपण बघू शकताय. तर पहिले षटक नक्कीच नावे गेलं जय बजरंग बिरवाडी या ब संघाकरिता. विचार करायचा झाला तर 71 धावा उभारल्या गेल्या आहेत आणि नक्कीच त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात कुठेतरी थोडीशी खराब बघायला मिळाली आणि त्यानंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी जे महत्त्वाचे होते ते गडी बाद होऊन तंबूच्या आशेला आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस फुलटॉस चेंडू फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाते. जैसी गेंद वैसी नसीहत मिळती हुई. चेंडू सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडनं दणदण करत 4 धावा. नक्कीच सुरुवातीचे आपण जे 5 पर्व बघितले त्या 5 पर्वांचा लेखाजोखा नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेन. यावेळेस ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करून घेतला जातोय. मिस टायमिंग आहे परंतु डीपकडनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. गौतम आणि गौरव याचा विचार करायचा झाला कारण की 70-71 धाव्यांचं भलं मोठं पॅसिफिक महासागर ओलांडायचं असेल तर इथून चांगली भागीदारी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. भागीदारीसुद्धा आणि स्कोर कार्ड हलतं ठेवणंसुद्धा खूप गरजेची गोष्ट बघायचं आहे. त्या कारणास्तव दोन्ही बॅटर प्रयत्न करत आहेत. त्यावेळेस डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, कही पे निगाहे कही पे निशाणा. चेंडू मात्र बघायचा गेला तर ऑप्शनच्या बाहेर पिच केला जातोय. हार्दिक याचा उल्लेख करायचा झाला तर चांगला गोलंदाज आहे. ज्यानुसार आपण बघतोय या नैसर्गिक अँगलने चेंडू बाहेर निघला जातोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. सुरेख पद्धतीने रिदमने गोलंदाजी करत आहे मैदानाच्या आतमध्ये. वेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साईडला वळवलं जात आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल परंतु कुठलीही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाही आहे. 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या आतापर्यंत बघायचं झालं तर स्कोर कार्ड आतापर्यंत 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच आगरी चषक 2018चा आपण परवा बघितलं. याच मैदानावर प्रथम पारितोषिक पटकावलं होतं सरगम सरपाडा या संघाने. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली येत असताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होईल मिस्टर गौतम याच्या खेळीला. धन्यवाद. नक्कीच आगरी चषक 2018चं पर्व पहिलं आपण बघलं. पर्व पहिल्यामध्ये मात्र चॅम्पियन संघ सरगम सरपडा आपण बघितलं. तदनंतर उपविजेता जय बजरंग बिरवाडी हा संघ आपण बघू शकताय. तदनंतर दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघायचं झालं तर प्रथम पारितोषिकचा मानकरी टेंबोडे हा संघ ठरला होता आणि उपविजेता युवा उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळाला. तदनंतर तिसऱ्या पर्वामध्ये आपण बघितलं यंगस्टार टेंभोरे हा संघ पुन्हा एकदा आपण बघितला विजयी होत असताना. यावेळेस थोडासा चेंडू आपण बघतोय आतमध्ये वळतोय. या शिराचा वेध घेतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाने आपण बघतोय. पंचांचा सिग्नल षटक समाप्तीवर. षटक समाप्तीची घोषणा आपण बघतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ॲक्युरेट पॉवर प्लेची 2 षटकं
संपलेले आहेत. धावसंख्या 11 या धावसंख्येवर आपण बघू शकताय थोडंसं स्लॉपी वर्क फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं, कारण की पॉवर प्लेमध्ये जर पॉवरफुल फलंदाजी झाली असती तर निश्चित स्वरूपी 71 धावा, भलं मोठं जास्त धावा नाही आहेत, परंतु नक्की सुरुवात चांगली झाली असती तर या धावा मात्र चेस करता आल्या असत्या, परंतु थोडंसं कुठेतरी मागे पडत असताना 11 धावा देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. धन्यवाद. इथून मात्र येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू गणित 60 धावींची गरज जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट आपण बघतो 20.00च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. इथून मात्र 20च्या धावणीतीने ह्या धावा कराव्या लागतील. नक्कीच आपण उल्लेख करत होतो पर्व तिसऱ्यामध्ये नक्कीच यंगस्टर टेंबुडे हा संघ आपण प्रथम पारितोषिक पटकावताना बघितलं आणि नक्कीच उपविजेता संघ एकता बहाडोली या संघाला आपण बघू शकतायत. तदनंतर चौथ्या पर्वामध्ये आपण बघितलं सरगम सरपाडा हा संघ विजयी झाला. तदनंतर उपविजेता जय बजरंग बिरवाडी या संघाला आपण बघू शकतायत आणि तदनंतर गेल्या वर्षी आपण बघतोय आगरी चषक 2022 पर्व 5व्यामध्ये नक्कीच ऑल मॉन्स्टर्स बहाडोली हा संघ विजयी होत असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि द्वितीय पारितोषिक कोपर या संघाने पटकावलं होतं. असे 5 सत्र आपण बघितले, 5 चॅम्पियन संघ आणि उपविजेता संघ यांची नावं आपण बघितली. यावेळेस थोडंसं बघायचं झालं तर शपळून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु पंच नॉट आऊटचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपण बघायचं झालं तर नक्कीच फायदा उचलता आला नाही आहे फलंदाजाला. त्याचं कारण विकेट गेल्या सुरुवातीला आणि त्यानंतर थोडंसं प्रेशर आणि दबाव दडपण पूर्णतः आपल्याला बघायला मिळतं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकरता. पॉवर प्लेचं बंधन नाही आहे, त्या कारणासो 5 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जात असताना. नक्कीच डीप लॉंगॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मिड विकेट आपण बघू शकतायत, लॉंग ऑफ लॉंग ऑन. तदनंतर पॉईंटच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक, कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. तदनंतर आपण बघतोय फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि फ्लाय स्लिप सर्कलच्या आतमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण टोटली बघू शकताय. सुपर्ब असं मैदान आहे ग्रीन ग्रासच्या माध्यमातून आणि काय एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेखरित्या अलॉंग द कार्पेट खेळला जातोय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड करतील एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे, ज्या कारणास्तव आपण क्रिकेट जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळतात तेव्हा तेव्हा आपली बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं, थिंकिंग पॉझिटिव्ह असणं या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा जेव्हा या 2 गोष्टी तुम्ही सातत्याने मैदानाच्या आतमध्ये घेतील तेव्हा तेव्हा बेनिफिट हे तुम्हाला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर लॉंग ऑफच्या रिझनकडे चेंडू खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. अजून सुद्धा जिंकण्यासाठी बघतोय आपण 14 चेंडू आणि 58 धावेंची गरज. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं बरोबर 10:56 श्रीफल फोडलं गेलं, गेस्टांचं पूजन आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी पुन्हा एकदा 6व्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. बिरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये. आपण बघायचं झालं तर खूपच चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडत असताना आणि नक्कीच ही तर सुरुवात आहे, अजूनही 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानावर रंगताना आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच म्हणायचं झालं इथं पिक्चर आहे आणि नक्कीच पिक्चर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. यावेळेस ऑन साईडला पॅडल स्कूप ज्याला आपण म्हटलं जातो इंटू द गॅप चेंडू निघून जातोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाळ आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. कॅमेरामॅनने इथे कॅमेरा फिरवायचा आहे. माकणे गावातील व्यक्तिमत्व श्री गौरव तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर मी चंद्रकांत परशुराम ठाकूर यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. तसेच आपले आगरी प्रीमियर लीगचे संघमालक श्री भूपेश गावड माकणे यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. तर मी श्री रमेश यशवंतकिनी यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. मैदानात जाऊया. धन्यवाद. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा मान सन्मान करणं आपलं अत्य कर्तव्य आणि ते बजावत असताना आयोजक थँक्यू सो मच. धावसंख्या आपण बघतोय 19. या धावसंख्येवर
गोलंदाजी मार्कवर हर्षला आपण बघू शकताय. थोडंसं कुठेतरी फलंदाजी करणारा संघ आपण बघतोय निराश केलेला आहे, कारण की 71 धाव्यांचं लक्ष असताना सुरुवात कुठेतरी खराब झाली आणि आत्तापर्यंत थोडंसं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये करत असताना डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न खेळायचं होतं ठाण्याला, चेंडू निघून जातोय मुंबईला आणि त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 19 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये आगरी ॲपल बिरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जय बजरंग बिरवाडी ब हा संघ खेळताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना आजच्या दिवसातील. ॲक्युरेट 10:56 आणि श्रीफल फोडलं गेलं. नक्कीच गणरायाला वंदन केलं आणि त्यानंतर ही स्पर्धा सुफल आणि सौजन्यपूर्ण पार पडो हीच आपण प्रार्थना केली आणि त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना बघतोय आगरी ॲपल बिरवाडी आणि जय बजरंग बिरवाडी ब या दोन संघादरम्यान. आज घरच्या मैदानावर खेळताना खरी कसोटी लागणार आहे, कारण की यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतोय बरेच प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला बघायला मिळतोय. A1 ग्राउंड असं मात्र आपल्याला बघायला मिळतोय आणि आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कवी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची हलकीची एज घेऊन गेलेला चेंडू, परंतु कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं, तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह असणं खूप गरजेची असते क्रिकेटच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करायचा झाला तर. कारण की यंदाच्या हंगामामध्ये आपण बघितलं T20चं विश्व वर्ल्ड कप, ज्या कारणास्तव बघायचं झालं तर 121 धाव्यांचं लक्ष समोर असताना पाकिस्तान संघांना वाटलं की आपण जिंकू, परंतु झिम्बाब्वे संघाने काय जबरदस्त खेळ आकारला आणि नक्कीच पाकिस्तान संघाला पराभूत केलं. तर ह्या लेखाजोखा क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळतं. म्हणून कुठल्याही संघाला आपण कमी लेखू नका, कुठल्याही खेळाडूला आपण कमी लेखू नका, कारण की कुठला खेळाडू कधी बाजी मारून जाईल हे सांगता येत नाही आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. धाव सलग आपण बघतोय 21 या धावफलक्यावर. यंदाचा हंगाम 6वा हंगाम आहे आणि नक्कीच कुठलेच संघ मात्र आपल्याला बघायला मिळतील प्लेईंग 3 मध्ये, कारण की त्याची चुणूक आपल्याला थोड्याच दिवसामध्ये माहिती पडणार आहे. यावेळेस ऑन साईडला खेळलं जात आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपमध्ये, परंतु नक्कीच 1 बाउन्स 4 धावेणीशी चेंडू निघून जातोय थोडंसं उशिराने, परंतु स्ट्रोक येत असताना 4 धावा. धन्यवाद. नक्कीच इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणारावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, जाणता राजा शिवाजी माझा. थँक्यू डीजे. षटक समाप्तीची घोषणा येते. इथून मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 46 धाव्यांची गरज. थोडंसं कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला बघायला मिळतोय जय बजरंग बिरवाडी ब हा संघ, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण लेखाजोखा सांगू शकत नाही. जाऊया डीजे कडे आणि लगेच येऊया ऑनगोईंग मॅच कडे. जिजाऊ माता यांना नामानाचं नमन आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जाणकार आणि ऊ म्हणजे ऊर्जा, असं म्हणजे जिजाऊ माता असं नामस्मरण आपण बघतोय सातत्याने. इथून मात्र 6 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. यावेळेस ऑन साईडला चेंडूला वळवलं जात आहे, परंतु नक्कीच पंच सिग्नल देत असताना कमरेच्या वरती आणि त्या कारणास्तव बीमरचा सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पण नक्कीच येणारा चेंडू फ्री हिटच्या स्वरूपाने आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये 6 चेंडूमध्ये 48 धावा सुद्धा बघितलेल्या आहेत मित्रांनो. म्हणूनच मी या अगोदरच उल्लेख केला, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत आपण लेखाजोखा सांगू शकत नाही आहे. कारण की यंदाच्या हंगामामध्ये एक रेकॉर्ड झाला, एकाच षटकामध्ये जवळजवळ बघायचं झालं तर 23 चेंडू वाईट फेकण्याचा रेकॉर्ड सुद्धा आपण बघितला कनेर प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि तो रेकॉर्ड इथे मात्र मला सांगावासा वाटला. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा सिग्नल आहे, त्या कारणास्तव कुठल्याही प्रकारचा अपघात होताना बघायला मिळत नाही आहे. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि दुसऱ्या धावेसाठी वळत असताना सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल आणि धावचीतच्या स्वरूपाने तंबूच्या आशेला जात असताना फलंदाज बाद होईल. निश्चयांचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांचे आधारू, श्रीमंत योगी, अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं नमन.
5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांचा गरज. यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्र चुकीचं आणि त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. दुसरा हादरा पुन्हा एकदा बतच असताना बॅक टू बॅक. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. येस, बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणतोय की आपला 12th मॅन कृपया येऊ द्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजचं कृत्यकरण. मिस्टर अंकुश, क्या बात आहे यार. 100% एफर्ट देत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजचं कृत्यकरण. ब्लॉक बॉलला पुन्हा एकदा डिलिव्हरी हाताळली जात आहे आणि त्रिफलला उद्ध्वस्त केला जातोय. धन्यवाद. तर गोलंदाजी इज ऑन हॅट्रिक आपल्याला बघायला मिळतो. मिस्टर अंकुश, हॅट्रिक साध्य केली जाईल का? इनसाइड एजचा नक्कीच प्रयत्न होता. टीम हॅट्रिक तर कंप्लीट झाली, परंतु नक्कीच वैयक्तिक हॅट्रिक कंप्लीट करायची होती मिस्टर अंकुशाला. नक्कीच हॅट्रिकचा उल्लेख झाला. प्रथमतः फर्स्ट विकेट हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतोय. वैयक्तिक जेम्स स्पॉफर्ड ऑस्ट्रेलियन संघाचा बॉलर आपल्याला बघायला मिळाला. सन 2 जानेवारी 1879 रोजी प्रथमतः आपण बघितलं पहिली विकेट हॅट्रिक इंटरनॅशनल लेदर क्रिकेटमध्ये बघायला मिळाली. तदनंतर IPL मध्ये बघायचं झालं तर लक्ष्मीपती बालाजी, ज्याने 2008 साली CSK संघाकडनं खेळत असताना पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विचार करायचा झाला तर ICC T20 मध्ये मात्र दीपक चहर याच्या माध्यमातून आपण पहिली विकेट हॅट्रिक बघितली. तदनंतर आपण बघतो इरफान पठाण याच्या माध्यमातून सुद्धा आपण बघितल्या टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. जबरदस्त पद्धतीने सामना, ज्या पद्धतीने ॲक्युरेसी दाखवली, आक्रमकता दाखवली आणि नक्कीच जय बजरंग बिरवाडी हा संघ विजयी होतोय पहिल्या सामन्यामध्ये. खूप खूप धन्यवाद. आणि तदनंतर कॉंग्रॅच्युलेशन्स, बिरवाडी संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला. आणि तदनंतर आगरी ॲपल बिरवाडी संघ हार्ड लक, खूप चांगले प्रयत्न होते परंतु नक्कीच थोडेसे कमी पडले. परंतु खचून जाऊ नका, अजून सुद्धा बऱ्याच स्पर्धा मात्र येणे बाकी आहे. त्या कारणास्तव तुम्हाला